मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। मांजरी येथील मातंग एकता आंदोलन शाखेच्या वतीनं शाखाध्यक्ष श्याम पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मातंग एकता आंदोलनाचे मांजरी शाखेचे अध्यक्ष श्याम पाटोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीनं या परिसरात समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करीत आहेत। याचाच एक भाग म्हणून त्यांनी मांजरी येथील माळवाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहर युवक कार्याध्यक्ष गजेंद्र बाबा मोरे, काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे सरचिटणीस बाळासाहेब विभोते, महाराष्ट्र राज्य बलुतेदार संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहित आदमाणे, बहुउद्देशीय कामगार संघटनेचे अभिमान मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते पिराजी लोकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू जाधव, स्वप्नील साबळे, तुकाराम घोलप, धनंजय कांबळे, रामदास पाटोळे, नवनाथ शिंदे, सुनील लोंडे, अमोल कांबळे, चेतन आदमाणे, जय शिंदे, मयूर गायकवाड, संभाजी यादव, सचिन जाधव, गणेश यादव, लता साळवे, माया आडागळे, सारिका लांडगे, लक्ष्मी जाधव आणि राऊत सर आदींनी परिश्रम घेतले। भारत देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। तसंच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याही प्रतिमेला अभिवादन केलं। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि समाजाच्या तळागाळात दारिद्र्यात खप्पट पडलेल्या दलित समाजाला, अज्ञान अंधकाराच्या रूढ परंपरेमध्ये जखडलेल्या समाजाला त्यामधून वर काढण्याचं काम, त्यांना शिक्षित करण्याचं काम, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। संपूर्ण अख्खं आपलं आयुष्य बाबासाहेबांनी या देशाच्या एकतेसाठी, या देशाच्या प्रगतीसाठी वाहिलं। या देशाचे कायदा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं। त्यांच्या आयुष्यामध्ये आपण चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, महाडचा, नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, या देशाची घटना लिहिण्याचं काम असेल, अशी अनेक महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून पार पडलेली आहेत। म्हणून आज शेकडो वर्ष झाली तरी अजून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू शकलो नाही आणि भारत सरकारचा सर्वोच्च सन्मानाचा भारतरत्न हा पुरस्कार त्या काळी सरकारच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला। खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी जी तत्व घालून दिलेली आहेत त्या तत्वांची पालन करणे, अण्णाभाऊ साठेंनी जी तत्व घालून दिलेली आहेत त्या तत्वांचं पालन करणे म्हणजेच आपण त्यांची जयंती साजरी करणं असं आहे। विश्वरत्न बोधसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत अभिवादन करून या कार्यक्रमास सुरुवात करत असताना आम्ही या ठिकाणी आलो। खऱ्या ही जी चळवळ उभी राहिली आहे अख्खी ती महाराष्ट्रात उभी राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। कारण आपला दिवस आणि डे बाय डे म्हणजे रोजच त्या आंबेडकरांच्या स्मृतीस किंवा त्यांच्या कायद्याच्या नुसार सगळेजण चालत असतो। त्यावेळेस आपल्या वेळ येते तेव्हा बाबासाहेब आपल्याला आठवतात, वेळ निघून गेली की बाबासाहेब गडप होतात। ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया बंद झाली पाहिजे। कारण वेळ आल्यानंतर बाबासाहेबांची जी आठवण महामानवाची येते ती सर्व समाजाला येते। कोणताही समाज असा म्हणत नाही की मी कायद्याने लढणार नाही। वेळ आल्यानंतर कायद्याने लढतो त्यावेळेस बाबासाहेबांची स्मृतीस अभिवादन तो घरीच करतो आणि कोर्टात पोहोचतो आणि आपल्या अभिवादनाचा पाया भक्कम करण्यासाठी कायद्याने लढतो। त्यावेळेस खरंच ह्या मानवाची आठवण झाल्याशिवाय होत नाही। तरी सर्वात प्रथमतः महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे महाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमचे जीवलग मित्र श्यामभाऊ खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळीतले एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत। आज आपण पाहतो
शिवराव भाऊंनी सांगितलं, ज्या प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आम्हाला कधी आवाज टाका, त्यांच्याकडे आम्ही नेहमी अवेलेबल असू. जी 24 नंतर आम्हीच आहे, कधी कधी फोन करा. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आपलं ब्रीद वाक्यच आहे. त्यामुळे आपल्याला कधी अडचण आली, कधी मदत लागली, कधी आवाज टाका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, राहू. त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मला बोलवलं, त्यामुळे सर्व आमचं सोनूभाऊ असतील, श्यामभाऊ असतील, सर्व पत्रकार साहेब आहेत, आमचे विभूत साहेब आहेत, सुनील भाऊ आहेत, आमचे रोहित भाऊ आहेत, या सर्वांसाठी या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त श्यामभाऊ पाटोळे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या जयंतीचं नियोजन केलेलं आहे. श्यामभाऊचं कायमच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्यांनी इथं एकदम उत्कृष्टरित्या जयंती साजरी करून आम्हाला सर्वांना सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जयंतीच्या सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आम्हाला या ठिकाणी बोलून मान सन्मान दिला त्याबद्दल मातंग एकता आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने आभार मानत आहे. तसेच जयंतीनिमित्त सर्व मातंग एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे. आज या ठिकाणी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलो व तसेच या आमच्या मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जे सर्व उपस्थित राहिलेले आमच्या विनंतीला मान देऊन शिवराम कांबळे असतील, आमचे मार्गदर्शक गजेंद्र बाबा मोरे असतील, रोहित आदमाने असतील, विभूते सर असतील, या सर्व आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने यांचं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो व 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय रेवजी.